गाईज आमचा डान्स बघा कुठे चालली आहे. अरे बघा फर्स्ट टाइम तिथे एक्सपिरियन्स आहे. फुकणीने फुकतीये. नमस्कार मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग आणि स्वागत आहे तुमचं आपल्या व्लॉग मध्ये. गाईज आम्ही वहिनीच्या गावाला आलेलो आहे ना, तर इथं नेटवर्कचे खूप जास्त इश्यू आहे. त्याच्यामुळे आम्ही नाही का टेकडीवरती आलो होतो व्लॉग अपलोड करण्यासाठी. हे बघा टेकडीवर आलोय कारण इथे ना चांगलं नेटवर्क होतं. आता व्लॉग अपलोड झालेला आहे, माझा पण अपलोड झाला होता, आरोहीचा पण अपलोड झालेला आहे. चलो जायचं आता. भाऊ तुम्ही असे सिरियस का दिसताय? झोपेतून उठलो ना. मग मी पण तर झोपेतूनच उठलो. केव्हा उठले? मी 4 वाजता उठलो होतो गाईज. त्याच्यानंतर एकदा वॉशरूमला जाऊन आलो, परत 5:30-6 ला उठलो. व्लॉग अपलोडचं शेड्यूल बघितलं, बट म्हटलं काही अपलोडच होत नाही. मग सकाळपर्यंत वाट बघितली. मग भाऊला उठवलं, भाऊला म्हटलं चला आपण बाहेर जाऊ आणि व्लॉग अपलोड करून येऊ. लेट्स गो. आणि गाडी बघा ना, आम्ही इकडे चिखलात टाकली होती. पूर्ण चिखल आहे बघा समोर. इथं फसली कधी भाऊ, तर लोटायची तयारी ठेवा. मी व्लॉग अपलोड करून आलेलो आहे, बट शेड्यूल लावायचं बाकी आहे. सो आरोही आता शेड्यूल लावत बसलेली आहे व्लॉगचं. बघ कशी बसली बाहेर. इथंच नेटवर्क चालते, मध्ये चालतच नाही. आम्ही त्या टेकडीवर गेलो होतो दोघांचे व्लॉग अपलोड करायसाठी. मस्त टेकडी होती, एकदम निवांत अपलोड झालंय. आपली स्कॉर्पिओ बघा पूर्ण खराब झालेली आहे, बट तिला धुऊ पण शकत नाही कारण परत पाऊस येतो, परत चिखल लागतो रस्त्याने. आता तिला आहे ना घरी पोहोचल्यानंतरच वॉश करू. आमचे ना बाकीचे मेंबर सुद्धा उठलेले, ते गेले इकडे फिरायला. टोस्ट आणतो म्हणे येता येता. रवी उठले, सकाळी सकाळी मोबाईल घेऊन बसलेले. गाईज आम्ही वहिनीच्या तिथं आहे ना आता जस्ट जेवण करायला बसलो होतो, तेवढं ती बच्चे कंपनी आली भेटायला. नाव सांगा रे. अनिरुद्ध. बोट काय दाखवताय? नाव सांगा ना. अनिरुद्ध. श्रीरंग पाबळकर. सगळे ब्लॉग बघता का? दादाच्या चॅनलला सबस्क्राईब. अरे बापरे, थँक्यू. टाळ्या वाजवा त्यासाठी. सबस्क्रायबर वाढवा बरं का आपले. सगळ्या शाळेत सबस्क्राईब करायला लावा. चलो बाय, जा आरामशीर. काही या ठिकाणी कम्प्लिटली आवरून आता आम्ही रेडी झालेलो आहे आणि पूर्तता करतोय घरी जाण्यासाठी, म्हणजे छत्रपती संभाजीनगरला. अमोल भाऊ इथं वहिनीजवळच थांबणार आहे 2 दिवस, कारण वहिनीला थोडंसं काम पण आहे आणि अमोल भाऊला पण काम आहे. बरोबर? हसता का बरं असे? अरे बामट्यासारखे हसताय. थांबताय ना तुम्ही? काही यायचंय इथं वहिनीजवळ थांबताय आणि आता आम्ही बाकीची गँग चाललोय परत घरी. इतक्या वेळ लावला माहिती काय लेडीज गँगनी, बट फायनली यांचं पण आवरलेलं आहे. आणि आता आहे ना आम्ही वहिनीचं हॉस्पिटल बघायला चाललेलो आहे, म्हणजे वहिनी जिथं जॉब करतात तिथं. रवी भाऊ गाडी टर्न करून घेत आहे. अमोल भाई घ्या काळजी, भांडे पिंडे घासून ठेवा. वहिनी चलो जाने का हॉस्पिटल में. चला वहिनीचं हॉस्पिटल बघायला. या साईडला आहे ना वहिनीचं हॉस्पिटल आहे. वहिनी किती शेड्यूल असतं तुमचं? माझं शिफ्टमध्ये असतात. शिपमध्ये असतं? नाही असं टाइम शेड्यूल नसतं काही? नाही, कधी मॉर्निंग, कधी इव्हिनिंग, कधी नाईट. वहिनीने ना कम्प्लीट आम्हाला हॉस्पिटलची टूर दिलेली आहे. कुठं कुठं काय काय सगळं दाखवलेलं आहे. आमची येडे मध्ये बॉल घेऊन चालली होती, तो बॉल गेला वाहत वाहत तिकडं. चला वहिनी बाय बाय, जातो आम्ही. निरोप द्या आम्हाला. भाऊ रडताय काय? हे गंध जरा मला वाटलं रडताय. मी काय रडतो? रडणार सोबतच येणार काय त्यांना. अमोल भू थांबता इथंच. आम्हाला रडले असेल ठीक आहे. अमोल भू चला जातो आम्ही बरं का. आता बघितलं हॉस्पिटल वगैरे. बघितलं. यस. वहिनी म्हणे घरातले भांडे पिंडे धुवायला लावून तुमच्या भावाला. म्हटलं ते तर धुतेच, म्हटलं ते काय सांगायची गरज आहे. वहिनी धुणार बरं का. झालं तुमचं काम? आता लगेच मी गेले की लगेच कामाला लावा द्यायला. लगेच कामाला लावणार. गाईज मध्ये आम्हाला लक्षात आलं इथं फेमस आहे ना तांदूळ पण आहे आणि कंदी पेढा पण आहे. आम्हाला घरी नेण्यासाठी तांदूळ पण घ्यायचे आणि कंदी पेढा पण घ्यायचा आहे. असा पेढा इथं थोडा टेस्टला देणार नाही का ते? हे पेढे ना आम्हाला वहिनीने घेऊन दिलेले. मी पेमेंट मारूच तर वहिनीने पेमेंट केलं पण. आणि पेढे इकडे लाईव्ह बनताय आपल्या समोर. हे बा इथं पाठीमागं बघायचं तुम्हाला. थोडंसं रॉ द्यावं खायला ते. थोडंसं थोडं थोडं घ्या सगळ्यांनी. धनु घे. गरम आहे गरम. वहिनी घ्या. उलट हे भारी आहे. थंड होईपर्यंत रॉ पण लय भारी लागतंय. कलाकंद सारखं लागतं. प्युरिटी पण. हा टेस्ट एकदम भारी आहे. तर इथून आहे ना आम्ही आता तांदूळ पण घेतलेला आहे, सगळ्यांच्या हातात दिला. चला वहिनीला आहे ना आम्ही आता परत आणून सोडलेलं आहे. 2 वेळेस वहिनीला सोडलं, परत घेऊन गेलो. आता फायनल आहे. आता फायनल आहे. आम्हाला भूल बघा ना पूर्ण घर आवरून ठेवलं वहिनी यूज तर. नाही स्वच्छता मोहीम चांगली केली, पण भाऊनी झाडून ठेवलं ते ठेवलं. भाऊला स्वच्छता खूप जास्त आवडते. उलट चांगली गोष्ट आहे ना ही. भाऊला स्वच्छता आवडते, पूर्ण घर आवरून ठेवलं. व्हेरी गुड भाऊ, प्राऊड ऑफ यू. चल मेरी बहन बाय. बाय कब आएंगे आप? येईन आता नंतर 8-10 दिवसांनी. एका ठिकाणी आम्ही मस्त खायला घेतलेलं आहे. हे बघा जादू घेतलाय घेतलं आणि पापा की परी. आता मला एक्साइटमेंट आहे या पापा की परीमध्ये नेमकं निघतं काय बघू आपण. या पापा की परीमध्ये काय निघतं. पापाच्या परीमध्ये ना असं खायचं आहे आणि निघलंय काहीतरी खेळायचं. अरे बाप गाईज यार UFO आहे.
इकडे बघा पापा की परीमध्ये तर UFO निघालं होतं अनआयडेंटिफाईड फ्लाइंग ऑब्जेक्ट. आता या जादूमध्ये बघू काय निघतं. याच्यात हे निघालेलं आहे काहीतरी. 1 मिनिटानं खायचं बघा. गोल पण आहे हा, लंब पण आहे हा, सगळं गोल पण आहे हा, सगळं खाऊन टाका. वाटी पण आहे हा, असं पण आहे. घ्या मागच्या नोटूचा. हा असा बॉल आहे. हे कसं आहे काय माहिती राव. काही जा बा हेच तुटून गेलं माझ्याकडून. लावायचं होतं ते तुटलं. बॉल होतं त्याच्यात आहे बघा. आणि तो बॉल आहे ना असा असं फेकायचं होतं ते. उडला. आम्ही ना थोडंसं फ्रेश होण्यासाठी थांबलो होतो आणि ह्या मोकळ्या वातावरणात आहे ना आम्ही इथं आता क्रिकेट पण खेळणार आहे. आरोही आणि बाकीची लेडीज गँग आहे ना मस्त एका ठिकाणी त्यांनी बसून घेतलेलं आहे आणि समोर तलाव आहे पाण्याचा. बारीक बारीक पाऊस पण येतोय ना आता. समोर मस्त पाणी आहे. आवाज येतो 2 मिनिटं शांत बसतो. आवाज येतो डायरेक्ट पाण्याचा. कुचू पुचू देखो मैं तुम्हें घुमाने ले आया. थँक्यू बुबू. कुचू पुचू बुबू कुचू पुचू क्रिकेट खेळू. खेळू. आम्ही जवळजवळ 1 तास झालं एकाच ठिकाणी थांबलेलो आहे कारण इथलं वेदर एकदम भारी आहे आणि आता ना थंडीगार हवा पण सुटलेली आहे. आणि यांचं चालू आहे या साईडला फोटोशूट. हे यार कशाला वाजवत आहे. व्हिडिओ सेव्ह झाला आहे. काहीच एक व्हिडिओ बनवला आम्ही इथं. काही जात आहे ना इथे एकदम लो लाईट आहे तरी पण यांचं फोटोशूट चालू आहे. गाडी शिकवा. 18+ आहे का दोघं पण. तुम्हाला गाडी शिकायची का. ठीक आहे ना पण घरी गेल्यानंतर शिका. तिथे शिकायचं जे ड्रायव्हिंग लायसन्स असतं ना लर्निंग लायसन्स ते काढा त्याच्यानंतर शिका. आमचे आई भाऊ कॅमेरा पुसायला गेलेले आणि तेव्हा कसे तोंड करताय. गाईज आता आम्ही ज्या रस्त्याने चाललेलो आहे ना तो पूर्ण जंगलाचा रोड आहे बघा. पूर्ण जंगल या साईडला. या साईडला आहे शेती बट या साईडला पूर्ण जंगल आहे. आणि आम्ही ना थोडा सनरूफचा पण आनंद घेतोय कारण रस्त्यावर आहे ना सध्या इथं कोणी नाही त्याच्यामुळे आनंद घेऊ शकतो. हे बघा ना किती भारी वाटतंय. आम्हाला तर असं वाटतंय जसं आम्ही हत्तीवर बसलेलो आहे. इमॅजिन करा इकडनं जर बिबट्या आला तर. ओम क्या आलं दोंगी. माकड पा माकड. अरे तू बिबट्या इमॅजिन कर बिबट्या. आम्ही रस्त्यावर इतक्या ठिकाणी थांबलो माहिती का नुसता धिंगाणा घालत घालत आता फायनली चांगल्या रोडला लागलेलो आहे. डोंगराच्या रस्त्याने फिरत होतो नुसतं ऑफ रोड करत होतो. आता डांबर रस्ता लागलेला आहे. आता 7:08 झालेले आहे. अजून पण आमचा प्रवास चालू आहे. आम्ही प्रवासाना फुल एन्जॉय करत करत चाललेलो आहे आणि मुद्दाम आम्ही लॉंग रूटने आलो जेणेकरून आम्हाला जास्त एन्जॉय करता येईल. गाईज आज आहे ना आम्ही फक्त घरून खाऊन निघालो होतो वहिनीकडनं. बाहेर आम्ही नुसते चिप्स खातोय बिस्किट खातोय तेच चालू आहे आमचं. कुठेतरी मस्त पाणीपुरी भेटली पाहिजे. पाणीपुरी खाल्ले मजा येईल. नाही म्हणत नाही का. काही खायचं म्हणलं की नाही म्हणतच नाही. आणि आमची कल्याणी इथं तर काही पण म्हटलं नुसतं खायचा जर टॉपिक काढला हा 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 मी तयार म्हणते. परत आम्हाला एकदम सुंदर रूट लागलेला आहे. तर आता ना आम्ही परत एका ठिकाणी ब्रेक घेतलेला आहे. सगळे म्हणत होते की नाचायचंय म्हणे तर मस्तपैकी एन्जॉय करून घेऊ. अरे एवढी भामटी गाईज जशी ती ब्लॉग करायला लागलेली आहे चुपचाप लगेच ब्लॉग घ्यायला लागते. काय का भामटी इकडे 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 नाच. गरा 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 गरा. अच्छा नाच नाच. गाईज आमचा डान्स बघा कुठे चालू आहे. नाच अरे नाच. कसं वाटतंय नाचून. लय भारी वाटते. मस्त मोकळ्या मैदानात नाचायला भेटते. आम्हाला अमोल भूपन जॉईन झालेले नाचायला. हे बघा आम्ही ना किती वेळचं निघालेलो आहे पण इथंच आमचा जवळपासच टाइमपास चालू आहे. अजून छत्रपती संभाजीनगर लय लांब आहे. सगळे एवढे एन्जॉय करताय खतरनाक. आणि बाई यांचे भांडणं चालू आहे. काही आता जिथं आम्ही नाचायला थांबलेलो होतो ना तिथं बाजूलाच एक घर होतं. मग मध्येच आमची अशी प्लॅनिंग झाली की आपण इथं जर खिचडी बनवली तर किती भारी होईल. रवी आणि सगळ्या पोरीन आपल्या तिथं बोलायला गेल्या. त्यांना विचारलं आम्हाला पातीला भेटेल का म्हणे. आम्हाला खिचडी करायची म्हणे. मग त्या म्हणे पातीला घ्या म्हणे सरपण घ्या म्हणे चूल घ्या म्हणे काही विषय नाही बनवा म्हणे इथं खिचडी. आणि आमच्याकडे तांदूळ तर होतं बट बाकीचं सामान नव्हतं. तर बाकीचं सामान आणायला आम्ही चाललेलो आहे. पत्तरवाळ्या वगैरे मीठ तिखट हळद जेवढं लागतं ना तेवढं सगळं सामान आता आम्ही घेऊन येणार आहे. भाजी मंडीत जाऊन आहे ना आम्हाला खिचडीचं बाकीचं सामान पण घेऊन यायचं. बटाटा वगैरे भेटलं तर
भेटेल म्हणे का? 100% भेटा. आपल्याला येताना मंडी नाही लागली ती छोटीशी. चला 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 सगळं सामान घेऊन टाकू. लय मजा येणार आहे. आम्ही तर लय खुश आहे. इथंच आहे ना आम्हाला मंडी पण भेटलेली आहे. आपल्याला बटाटा टमाटा घ्यायचंय ना. आम्हाला बरं झालं सगळं भेटलं. इथं बटाटे पण आहे आणि आम्हाला आहे ना कोथिंबीर पण भेटलेली आहे. काहीच आमचं नशीब आहे ना खरंच खूप भारी आहे. म्हणजे जिथं स्वयंपाक करायचा ते प्लेस पण भेटलं आणि सगळं सामान पण भेटलेलं आहे भाजीपाल्याचं. आम्हाला आहे ना सगळं सामान भेटलेलं आहे इथं. आम्हाला वाटलं नव्हतं गावात एवढं मोठं दुकान असेल, बट सगळं आहे सगळं असं मार्टच बनवलेलं आहे त्यांनी. आजकाल आपले व्लॉग आहे ना घराघरात पोहोचत चाललेले, म्हणजे कोणत्याही कानाकोपऱ्यात जा असे छोटे छोटे पोरं आहे ना लगेच ओळखता आणि एकदम असं प्राऊड फिलिंग होती. कधी कधी ना असे भारी प्रसंग येतात माहिती का आमच्यासोबत. म्हणजे पुढे आल्यावर पाणी बॉटल घेतलं आम्ही दुसऱ्या ठिकाणी का, मी त्यांना म्हटलं बाबा पाणी बॉटल कितीला आहे? पूर्ण कट्टाच घेतलेला आहे आम्ही, 100 रुपयाला म्हणे पूर्ण. म्हटलं बाबा म्हणजे 8 रुपये 33 पैशाला, मग तुम्हाला कितीला पडतं? मग त्यांनी 95 रुपयाला येतं म्हणे आम्हाला, तुम्हाला 100 रुपयाला सोडतो म्हणे, म्हणजे 5 रुपयासाठी धंदा बरं का. मग मी म्हटलं बाबा तुम्ही दुसऱ्यांना कितीला देते? मग म्हणे हेच रेटला देतो म्हणे 110 100 रुपयाला, पण तुम्हाला 100 मध्ये देतो म्हणे. म्हटलं नाही नाही बाबा तुम्ही 110च घ्या. म्हटलं तसं काही नाही, म्हणजे विचार करा. त्यांनी आलेली किंमत पण डायरेक्ट सांगून दिली. म्हणजे आम्ही पण होलसेलमधून भरपूर वेळेस पाणी बॉटल घेतलेलं आहे. 8.5 रुपयाला पाणी बॉटल भेटते आम्हाला, एवढं माहिती आहे चांगली. म्हणजे त्यांनी इतकं इमानदारीने ते आम्हाला सांगितलं. आम्ही रिटेलमध्ये गेलो, छोटंसं दुकान होतं. भारी प्रसंग येतात, एवढे भारी लोक भेटतात, एवढे भारी व्यक्तिमत्व भेटतात ना, त्यांच्याकडनं पण भरपूर गोष्टी अशा शिकण्यासारख्या असतात. इथं घर आहे, आम्ही ह्या साईडला नाचलो होतो इकडं पुढं, आणि इथे ना आता आम्ही पूर्ण स्वयंपाक करणार आहे. आरोही जे पाहिजे ते भेटलं. तूप, लोणचं, हळद, मीठ, तिखट, मॅगी मसाला. हे त्या भैयाला आणलं ते बिस्किट, त्या छोट्या भैयाला दे आरोही पकड. हे घे बाळा बिस्किट घे ना. छोटा भैयाला दे, छोटा भैयाला दे. घे भैया घे बिस्किट घे. जास्त आली कोथिंबीर. हा ठीक आहे जाऊ द्या. आता इथं कल्याणी, आरोही आणि धनू ना पूर्ण खिचडीची तयारी करताय. टमाटे वगैरे कट करताय. आम्ही छोटे चाकू पण आणले. आरोही ते बघ ना किती क्यूट आहे. सगळं भेटलं आम्हाला इथं. धनू ऍडव्हेंचर होत आहे की नाही? आणि आमच्यासाठी पण हा एक नवीन एक्सपिरियन्स आहे. म्हणजे असं आहे ना आम्ही रस्त्यावर म्हणजे भरपूर वेळेस असं खिचडी वगैरे करत असतो असं बाहेर फिरायला गेल्यावर. तुम्ही पण व्लॉगमध्ये बघितलं असेल. बट असं सगळं सामान आणलेलं असतं आम्ही. असं अचानक ठरणं आणि असं कोणाला विचारणं आणि त्यांचं पण हो म्हणणं, ही पण एक स्पेशल गोष्ट आहे. मी तुम्हाला आत्ताच म्हटलं ना, म्हणजे काही काही व्यक्तिमत्व, काही काही बाहेरचे असे माणसं असे इतके भारी भेटतात ना. इथले लोक पण एवढे भारी होते माहिती का, स्वीट होते. त्यांनी आम्हाला सगळं म्हणजे करू देता. इथं भांडे देताय, ते देताय, चूल वगैरे सगळं सगळं सगळं. आम्ही एकदम परफेक्ट प्लेस चॉईस केलेलं आहे. म्हणजे पाऊस जरी आला ना तरी तिथं टेन्शन नाही आहे. कारण हे बघा इथं आहे ना अशी झोपडी बनलेली आहे आणि त्याच्या खाली ना चूल आहे. झोपडी तिथं डायरेक्ट याची ताडपत्रीची. थांब तुम्हाला ना पहिले चूल पेटवू देते. थोडं जाळ करा, जाळ. नाही ग नाही, माग ओढ जाळ, माग ओढ. आरुईने त्यांनी काय केलंय माहिती का, पहिले ना त्या पातेल्याला ना चिखल पण लावून घेतलेला आहे. रडती आरुई, हे बघा स्वयंपाक करताना ही पण रडती. इमोशनल मुवमेंट, ही पण रडती. किती भारी ना असं चुलीवरचा एक्सपिरियन्स आहे. मला ते काय आवडलं माहिती का, ही झोपडी आवडली आहे ताडपत्रीची. हे बघा छोटं तूप पण आणलेलं आहे, छोटं लोणचं आहे, सगळे मसाले वगैरे पण आहे. आरुई बघा फर्स्ट टाइम तिचा एक्सपिरियन्स आहे. फुकणीने फुकतीये. वा वा वा, जमलं आरुई, जमलं. आपण सर्व गावाकडे जात जाऊन मस्त भाजी पोळी भाकरी सगळं बनवत जाऊ. ते असंच किती भारी वाटतंय ना, असं वाटतं भाजी झाली आरुई. या पाणी टाकलं भाजीच होईल ती. अशी पण कोरडी भाजी होईल ना. कोरडी पण भाजी होईल. याचा वास एकदम भारी येतोय पण आरोही. पोरं एवढी इकडे मजा दिली सोडून तिकडे कुठे गेले तुम्ही? ते तुमच्या डोळ्यातला असू एवढा इमोशनल मुवमेंट आहे काही सांगू शकत नाही शब्दामध्ये. एवढी भारी खिचडी चालली आमची. आणि त्यांनी आम्हाला लाईट पण दिलेलं आहे वरती. आता ते तरी बरं झालं एकदम. मेन इन्ग्रेडियंट चाललाय काहीच. तर फायनली ना आता आमची खिचडी पण बनलेली आहे. चलो मैं एक्साइटेड हूँ खाने के लिए. चला बस तुम्ही एकदा, मग आम्ही ते पातेलं इकडे घेतो. दुपार पण लय केलं पण तुम्ही. अरे नाही ते भिजवलं ना त्याच्यामुळे होणारच नाही आता. काही त्या ठिकाणी ना आमची खिचडी झालेली आहे. मस्त लोणचं आहे, तूप आहे, लिंबू आहे, कांदा आहे, सगळं आहे. ह्या आजीनी ना आम्हाला आळूचे वडे पण दिलेले आहे, चपाती पण दिलेली आहे. वाव. आणि बाकीचं पण भरपूर सारे मेनू आहे. गाईज आमचं नियोजन आहे ना एवढं भारी झालं माहिती का. आणि ते सगळं शक्य झालं यांच्यामुळे. खिचडी आणि हे सगळं नियोजन एवढं परफेक्ट झालंय माहिती का. सगळे ना श्रेय आपण्यात तयार आहे. माझ्यामुळे झालं. पण खिचडी इतकी भारी झालेली ना, कारण तू काही श्रेय दिलेलं नाहीये.
झालं सामान बिमान तुम्ही आणून दिलं ठीक आहे ओके पण भारी हे बघा सुरुवात कुठून झाली नाही आयडिया मी दिली हा डान्स पासून आम्ही म्हटलं आउटडोअरला डान्स करायचा लोकेशन शोधलं त्याच्यानंतर आयडिया मी दिली की खिचडी करू त्याच्यानंतर या तिघींनी हिंमत दाखवली म्हणलं की थांबू हा आणि ओम म्हटलं थांबू ते महत्वाचं नाही तर आम्हाला लवकर घरी जायचं होतं काय घेताय खायला भेटलं ना हा आता श्रेय इम्पॉर्टंट नाही खिचडीला भारी झाली पण ऐक बघा ना पूर्ण खिचडी संपली पूर्ण आम्ही ते खरडम पण खातोय आता आमचे ना एकदम पोटभर जेवण झालेले पोट फुटूस तर जेवण झाले असं म्हटलं तरी चालेल आणि आता नाही सगळे भांडे घासत बसलेले आरोहीची चांगली ट्रेनिंग चालू आहे हो शिकून घ्या आरोही बरं का सगळं आता चला या संभाजीनगरला आले की चला गाईज आमच्यासाठी ना हा एक नवीन आणि एकदम बेस्ट एक्सपिरियन्स होता आता ना आम्ही घरी जाण्यासाठी निघालेलो आहे सगळ्यांचे पोटभर जेवण झालेले आहे आमच्या रवी भाऊचं थोडं शिल्लक जेवण झालेलं आहे त्याच्यामुळे रवी भाऊ गेले झोपायला आणि आता कल्याणी मला समोर कंपनी आलेली आहे कल्याणी लगाव मस्त मस्त गाणे काही फायनली आता आम्ही छत्रपती संभाजीनगरला पोहोचलेलो आहे एकदा आणि मी यांना सगळ्यांना आता ड्रॉप करतोय कल्याणीला रवी भाऊला यांना सगळ्यांना त्याच्यानंतर आपण घरी जाणार आहे आम्ही घरी पण आलेलो आहे येताना ना मी गाडी चालवली आणि पोटभर जेवण पण झालेलं होतं त्याच्यामुळे आता मला खूप जास्त झोप येते आता मी झोपून राहणार आहे आणि आपण आपल्या व्हिडिओला ना सगळ्यात जास्त कमेंट करणार आहे ना विनर जो काढणार आहे ना तो उद्या काढणार आहे त्याला पर्सनली जाऊन आम्ही गिफ्ट पण देणार आहे सो उद्याचा व्लॉग देखील नक्की बघा आणि कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग कमेंट करून सांगायला विसरू नका व्लॉग आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला हक्काने सबस्क्राईब करा भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये तोपर्यंत बाय लव्ह यू अँड टेक केअर Maybe it's a sign we should do tonight.